स्वीकारायचा आहे। मंगेश म्हात्रे यांचा हा सन्मान होतोय। डोनाल्ड चला मॅच आपण लगेच सुरू करा। अजय भंडारी पहिल्या षटकासाठी आलाय, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट आणि समोर फलंदाज त्या ठिकाणी आहेत नितेश पाटील आणि त्यांच्या बरोबरीने विशाल पवार हे दोन खेळाडू। अजय भंडारी पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक मध्ये आलाय। चला डोनाल्डला मात्र इथे 200 रुपयाचा पारितोषिक दिला गेलाय। जसे इथे सुनीत पाटील रुंजेचे आमचे मान्यवर त्यांचा सन्मान, याचबरोबर म्हणजे निलचे गावचे आदरणीय नामदेव पाटील, निलचे गावचे आमचे आदरणीय नामदेव मामा पाटील यांचा हा सन्मान इथे होतोय। याचबरोबर आमचे नंदकुमार शेठ म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय, त्यांचा देखील आभार आम्ही व्यक्त करतोय, धन्यवाद। तर या सर्वांचं इथे येतोचे सन्मान। याचबरोबर अविनाश पाटील किरवली यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। मी विनंती करेन अविनाश पाटील यांना की यावं आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। त्यांच्याकडून 1000 रुपयाचा डोनेशन देखील आम्हाला पुरस्कृत केलाय। चला या राजेश शेट्टी या, अविनाश पाटील यांचा आपण सन्मान इथे करायचा आहे। थोडा बेल, कारण आज फायनल असल्यामुळे बऱ्याच मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते। हॅलो, आज मोठ्या संख्येने पाहुणे या व्यासपीठावरती आपण पाहताय सामन्याचा आनंद घेत आहेत, स्पर्धेला सदिच्छा भेट देतात। गेस्ट इज गॉड, आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान करणं हे आमच्या आयोजकांचं परम कर्तव्य आणि आपण पाहता आमचे अध्यक्ष आता थोडेसे व्यस्त आहे, पाहुण्यांचा सन्मान त्या ठिकाणी होतोय। चला फर्स्ट एड किट, निळजे विपक्ष उसाटणे अशी लढत तुम्ही मैदानामध्ये पाहताय। स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे एका बाजूने निळजे संघ आपण पाहता मैदानाच्या मध्ये खेळत असताना पहिल्या बॉलवरती षटकार लगावला, त्या ठिकाणी नितेश पाटील या फलंदाजाने सुरुवात चांगली करून दिली आपल्या टीमला। अजय भंडारी संघाचा प्रमुख गोलंदाज, त्याच्यावरती हल्ला। तर ज्यांचं या व्यासपीठाकडे आता आगमन होतंय आणि खऱ्या अर्थाने ज्यांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते, दरवर्षी नेहमीच या स्पर्धेमध्ये ज्यांची आपण उपस्थिती पाहत असतो, खऱ्या अर्थाने या स्वर्गीय नारायण ग्रुप चषकाला भेट देण्यासाठी आणि आमच्या विनंतीला मान देऊन आज त्यांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते। ते TDC बँकचे चेअरमन ठाणे जिल्हा तथा भारतीय जनता पार्टीचे अंबरनाथचे अध्यक्ष आदरणीय राजेश पाटील उद्योजक यांचं इथे आगमन झालेलं आहे। मंगरुळ गावचे आदरणीय सन्माननीय राजेश पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत, कारण राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव आहे राजेश पाटील यांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही यथोचित स्वागत करतोय। आमचे वल्लभ गावचे संजय शेठ पाटील हे देखील उपस्थित होतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। राजेश शेठ पाटील साहेब खूप खूप स्वागत आहे तुमचं या व्यासपीठावरती, कारण आपण पाहतो आम्ही खऱ्या अर्थाने नक्कीच आपली आवर्जून वाट पाहत होतो आणि आज तुमची उपस्थिती लाभलेली आहे। त्या दिवशी आपले चिरंजीव आणि ते देखील इथे आलेले आहेत, आपलं देखील स्वागत आहे या व्यासपीठावरती। यस, धन्यवाद। आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम, आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण करूया स्वागत। जाऊया या लढतीकडे, खूप मोठी लढत आजच्या रात्रीमध्ये आपण पाहताय। उसाटणे विपक्ष निळजे अशी ही लढत आणि पहिल्या बॉलवरती अजय भंडारीचा स्वागत केलं होता षटकार लगावत। नितेश पाटीलने आक्रमक सुरुवात करून दिली आपल्या टीमला, एक वाईड प्लस सिंगल अशा 8 धावा आपण पाहता स्कोर कार्डमध्ये। अनिलदादा ढोपरी कदर संघाचे सर्वोत्कृष्ट अनुभवी खेळाडू आपण पाहता, कदर त्यांचा आजचा कोळी लुक कॅप त्यांनी परिधान केली रेड कलरची,
अतिशय अनुभवी आणि त्यांचे दोन चिरंजीव एकाच संघामध्ये खेळतात. सागर पाटील आपण पाहता एक चांगला खेळाडू, अजय भंडारी, अमर हिलाल हे खेळाडू, धनंजय हिलाल, अनिकेत ढोपरी किपरच्या भूमिकेमध्ये. यॉर्क केला बॉलला आणि हलकीशी कड लागून बॉल त्या ठिकाणी आपण पहिला शॉर्ट पॉईंटच्या रिझनमध्ये चालला. सिंगल घेताना या दोन्ही आपण खेळाडूंना पाहता. सिंगलने एंड बदलला, धावसंख्येत झाली वाढ. एकूण धावा धावफलकावरती त्या म्हणजे बिनबाद 9. आजच्या रात्रीमधला पहिला सामना किरवली संघाने कुटारी संघाच्या अगेन्स्ट अगदी वन सायडेड जिंकला. पुढचा सामना आपण पाहिला रोंजन आणि खरं तर आपण पाहिला दानसर या दोन संघांमध्ये अतिशय अटीतटीची लढत पाहायला मिळाली. आता याही वेळा तशीच लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? कारण दोन्ही त्याच ताकदीचे त्याच दाटणीचे संघ आहेत. बघा इथे पुन्हा एकदा बॉल तयार. याही वेळा यॉर्कर लेनमध्ये भर केलाय. मिडऑफच्या दिशेने हा फटका. नोमॅन्स लँडमध्ये बॉल मात्र चाललाय अलॉंग द कार्पेट गोळीच्या वेगाने सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. क्या बात है. धर्म बचाना है तो फादर और चादर इन दोनों से दूर रहना पडेगा. आणि काय संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताना. आज तमाम कोट्यावधी हिंदूंचे श्रद्धास्थान प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्या नगरी आणि त्याच्या बरोबरीने संपूर्ण भारतवर्षामध्ये दीपावली साजरी आपण होताना पाहिली. खूप चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. यॉर्क केला बॉलला. बघा पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न. बेल्स ब्लिंक होत आहेत आणि इथे आपण पाहिलं हा डॉट बॉल आलाय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहे धावफलकावरती. सर एक बॉल पेंडिंग असेल बहुतेक. एक वाईट बॉल आला होता अजयचा. पहिला बॉल षटकार, दुसरा वाईड, तिसरा सिंगल, चौथा सिंगल, एक डॉट आणखी नाही. यस चला काही हरकत नाही आहे. मनुष्य आहे. बऱ्याचशा होतात कधी कधी चुका माणसाकडनं. आणि दोन्ही टेक्निकल स्कोरर आहे आमच्या ऑफिशियल बरोबर. एक बॉल डॉट आहे त्यामुळे षटक समाप्तीचा इशारा आला. धावसंख्या स्कोर कार्डवरती आली त्या ठिकाणी 13. बिनबाद 13 अशी सुरुवात झाली या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या निळजे संघाची. चला पुढची मॅच जी आहे खार्डे आणि इनानपुरी कानपोली, खार्डे आणि कानपोली या दोन्ही टीमला विनंती आहे की आपण उपस्थित राहायचं आहे. चला इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. दोन्ही संघांच्या संघनायकाला सूचना आहे की आपण लगेचच उपस्थित राहा. जर दोन्ही संघ नसतील तर मात्र ओव्हर कमी केल्या जातील आणि जास्त वेळ घेतला तर मात्र मग कमिटी डिसिजन घेईल. तर त्याच्या पुढची जी लढत आहे RCC पेट आणि वडवली बी, चेंज द गेम वडवली बी या दोन्ही टीमला देखील सूचना आहे की आपण देखील उपस्थित राहा. यस रोशन. इथे पहिला बॉल आपण पाहता अमर हिलाल आणखीन एक लेफ्टी बॉलर पण तो डाव्याच्या बाहेर टाकला. पंचांचा इशारा आला वाईड बॉलचा. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. टोटल 14 रन स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहत आहे. सेकंड ओव्हर तर मार्गस्थ आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे एका बाजूने आपण पाहत आहे. खरं तर निळजे योगेंद्र शेठ मडवी उसाटणे संघाचे पुरस्कर्ते हितेंजी मडवी आमचे चॉकलेट बॉय. त्यांनाही विनंती असेल आपण आला असेल तर प्लीज व्यासपीठावरती येऊन इथे आसन असतं. कारण ठाणे रायगडमधील सुरुवातीला जी स्पर्धा होते तर उसाटणे नगरीमध्ये ती स्पर्धा एक अतिशय वैभवशाली स्पर्धा आपण पाहिली. आणि निळजे म्हटलं की एक निळजे गावाची गौरवशाली परंपरा 55 वर्ष आपण पाहता मकर संक्रांती चषकला पूर्ण झाली आणि यंदाही अतिशय मोठ्या उत्साहाने ती स्पर्धा आपण संपन्न होताना पाहिली. राऊंड विकेट, तेज चारणार बॉल आणि पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईड बॉल. बघा तुमच्याकडे गती किती आहे त्यापेक्षा तुमचा टप्पा किती सुंदर आहे, दिशा किती सुंदर आहे हे फार महत्त्वाचं. आणि इथे आपण पाहिलं लगातार 2 वाईड बॉल टाकले अमर हिलालने आणि इथून मात्र धावसंख्येत वाढ होईल. 15 धावा आपण पाहता धावफलकावरती लागताना. सेकंड ओव्हर आहे, अजूनही एकही लिगल बॉल टाकलेला नाही आहे. लगातार 2 वाईड बॉल त्या ठिकाणी अमरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये सुरुवातच चांगली केली होती. आपण पाहिला करता नितेश पाटील या फलंदाजाने, त्याच्या बरोबरीने आपण पाहिला डाव्या हाताचा खेळाडू विशाल पवार. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला किमान 40+ धावा बनवाव्या लागतील. या बलाढ्य उसाटणे संघासमोर एक मोठं आव्हान तुम्हाला त्या ठिकाणी सेट करावं लागेल. नेक्स्ट बॉल, यॉर्क टाकला बॉलला, टो क्रशर यॉर्कर. पंच सांगत असताना खरं तर टप्पा पडला होता आय थिंक. आणि अगदी बॉल आपण पाहिला LBWची अपील झाली होती. अपीलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. लाईन
इम्पॅक्ट बॉलचा आपण पहिला चेक केला असेल, डिरेक्शन बॉल कोणत्या अँगलने चाललाय, या सर्व गोष्टी पाहिल्या आणि त्यानंतर ती अपील फेटाळून टाकली आमचे पंच रवी पाटील सर रोहिंजन यांच्या माध्यमातून. स्क्वेअर लेग पंचांमध्ये आपण पाहता त्या ठिकाणी सुनील पाटील सर मुरबी यांचंही चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला. 1 रन मिळाली, धावसंख्येत वाढ झाली, एकूण धावा आहे धावफलकावरती बिनबाद 16 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आजच्या रात्रीमधला हा तिसरा सामना. यानंतर आणखीन एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. चेंज द गेम वडवली विपक्ष RCC पेठ. 2 ताकदवर संघांमध्ये तुम्हाला आता एक मोठी लढत या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. समोर खाडी आणि कानपोली या दोन्ही संघांनी देखील रिपोर्टिंग करा. इथे आपण पहिला तेज तरार बॉल लाईन मिस केली आहे. वारंवार आपण पाहिला खरं तर त्या ठिकाणी पॅडमध्ये टाकण्याचा प्रयत्न. नेक्स्ट मॅच असेल या ठिकाणी आपण पाहत आहे सुरेखा स्मृती आई गावदेवी खाडी विपक्ष अथर्व 11 गावदेवी कानपोली. दोन्ही कॅप्टनला हा पहिला ऑफिशियल कॉल आहे आयोजकांकडून. आपण लवकरच रिपोर्टिंग करा. पहिल्या सत्रानंतर लगेच टॉसकडे आपण वळणार आहोत. शिस्तबद्ध स्पर्धा, अनुशासन या स्पर्धेमध्ये तुम्हाला सातत्याने पाहायला मिळालं. गतवर्षी देखील आपण स्पर्धा पाहिली. दमदार आयोजन. इथे हाफ ट्रॅकर बॉल फिरून मारलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये, मात्र हा झेल देऊन मैदानाच्या बाहेर चालला त्या ठिकाणी फलंदाज नितेश पाटील. तेच तरार बॉल मिस टायमिंग फटका होता, तिथे मात्र खेळाडू बाद झाला नितेश पाटील. राहिला नक्कीच रोशन. तर वडवली बी आणि RCC पेठ या दोन्ही टीमला सूचना आहे की आपण पुढच्या मॅचसाठी उपस्थित राहायचं आहे. नेक्स्ट बॉल तेज तरार बॉल आहे. पुन्हा एकदा आपण पाहता या ठिकाणी अमरचा डाव्या अशा बाहेर चालला. पंचांचा इशारा वाईड बॉल. राऊंड विकेट येतात अमर आणि तिथून मात्र आणखीन एक वाईड बॉल पाहायला मिळाला. नवीन आलेला फलंदाज केतन पाटील इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. एक्स्ट्रा मध्ये भर पडली. तर याचबरोबर आमचे श्रीनाथ पाटील किरवली यांचं देखील इथे आगमन होतंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावरती बरेच मान्यवर मंडळी पाहतोय. आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे सन्माननीय राजेश शेठ पाटील साहेब मांगरुल, त्याचबरोबर त्यांच्या समेत बालूशेठ भोईर, लालचंद शेठ डोंगरे, चैवन शेठ पाटील, त्याचबरोबर संकेत पाटील आणि जे राजेश शेठ पाटील यांचे सुपुत्र जयेश पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत. आणि संजय पाटील आमचे वलभ गावचे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं आमचा अतिथी मंच अगदी भरून खरं तर अतिशय उजळलाय. आज मात्र या रात्रीमध्ये मोठ्या पाहुण्यांची उपस्थिती. आपण पाहता मुख्य व्यासपीठावर सर्व सामन्याचा आनंद घेणारे आमचे मान्यवर, त्यांचं आपण करूया स्वागत. इथे एक्स्ट्रा कव्हरला चांगला कार्पेट ड्राईव्ह पाहिला, सिंगल रन मिळाली. त्या ठिकाणी केतनला नवीन खेळाडू त्या ठिकाणी पाहता विशाल पवार स्टॅकिंग एंडवरती आलाय. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. आता हे बॅटल फार महत्त्वाचं राहील, कारण अमर हा लेफ्टी गोलंदाज आहे, त्याच्या अगेन्स्ट लेफ्टी फलंदाज. इथे गुडगा टेकून पॅड स्वीप करायचा आहे. प्लम LB परफेक्ट मिडलला हा बॉल त्या ठिकाणी आडलला पॅडवरती लागला आणि पंचांच्या मनामध्ये कोणतीही शंका नव्हती. खेळाडू बाद झालाय. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात हा दुसरा धक्का बसेल टीम निळजेला. आणि याचबरोबर SN एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सपवान शेठ यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आमचे राजेश शेठ पाटील यांच्या समेत आपण पाहतोय. सपवान शेठ आपलं देखील स्वागत आहे या व्यासपीठावरती. कारण तलवाजा म्हटलं तर नक्कीच एक मेजवानी स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने रोशन ती स्पर्धा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येते. काही दिवसानंतर तलोजा येथे एका मोठ्या नाईटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण त्या दिवशीच मुबीन पटेल यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे
तर ती स्पर्धा नक्कीच आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये पाहायला मिळेल प्रेक्षकांच्या माहितीसाठी. यस, येते ती स्पर्धा क्या तलोजा नाईट. खरं तर सध्या आपण पाहिलं रायगड टेनिस, रायगड आणि ठाण्यामध्ये कोट्यावधीची उलाढाल या टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून आपण होताना पाहत आणि अनेक प्रकारशोधातील स्पर्धांचं आयोजन. परंतु अगोदर पूर्वी जर आपण पाहिलं तर मोपाड्याची अचानकची स्पर्धा असेल, किंबहुना चिरल्याची नाईट स्पर्धा असेल, किंबहुना कामोडाची के नाईट स्पर्धा असेल, आणि तदनंतर सर्वोत्कृष्ट आयोजन जर कुठे असेल तर तळोजामध्ये ते नाईट स्पर्धा आपण पाहिली. यस, विमरसाठी रिव्ह्यू आला त्या ठिकाणी पाहत आहे हाईट फॅक्टरसाठी. आणि हा खरं तर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल सर. यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आला आहे बिमरसाठी. आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया. टी व्ही अंपायर आपण या प्लीज. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट पाहिलं जाईल, हाईट फॅक्टर त्या ठिकाणी चेक केलं जाईल. तदनंतर मात्र योग्य निर्णय आम्ही मैदानाच्या आतमध्ये देणार आहोत. दुसरं षटक त्या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि सेकंड ओव्हरमध्ये अमर जास्तीत जास्त वाईड बॉल टाकतो. बघा, एका बाजूला व्यासपीठाच्या डाव्या बाजूला मोठी स्क्रीन लावली, LED स्क्रीन. त्या स्क्रीनकडे सर्वांचं लक्ष आहे. ओसाडने याच्या सर्व खेळाडूंचं किंबहुना आपण पहिला बॅटिंग करणाऱ्या दोन्ही फलंदाजांचं लक्ष त्या स्क्रीनकडे आहे. अप्रतिम स्पर्धा. फेअर डिलिव्हरी, इट्स अ लीगल बॉल. चला आपण पुन्हा एकदा सामन्याकडे लक्ष केंद्रित करूया. पंचांचा इशारा आहे यावेळेस. फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतो त्या ठिकाणी अमर हिलाल. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवरती आतापर्यंत आहे ती म्हणजे 20 रन ऑन स्कोर कार्ड. गडी बाजाला एक स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल त्या ठिकाणी केतन पाटील आणि त्यांच्या बरोबर नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन पाटील. या दोन फलंदाजांना आपण पाहता. पार्टनरशिप तुम्हाला करावी लागेल. डावाला आकार देण्यासाठी तुम्हाला पार्टनरशिप तुम्हाला बनवावी लागेल आणि ते देखील स्ट्राईक रन रेट तुम्हाला देखील वाढवावं लागेल. इथे आपण पाहिलं टॅपिंग क्रिकेट. हलक्या हाताने बॉलला एक्स्ट्रा कबलला ढकलला, डीपमधला फिडर भरपूर वेगाने चेंडू खाली आला. चेंडू उचलणार फेकण्या दरम्यान 1 रन आली. एका रनने दुसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धाव फलकावते पण लागताना पाहता. गडी बाजाले 2, 21 धावा. यस डीजे. आणि या स्पर्धेमध्ये तब्बल प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्याचबरोबर बरेच मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती या सामन्याचा आनंद घेतात. सर्वांचं पुन्हा एकदा स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकाच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जाऊया आपण सामन्याकडे. तिसऱ्या षटकामध्ये उज्ज्वल ढोपरी हा गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅकमध्ये आला. अगदी केरवली विलेज एंड कडून हा खेळाडू आता बॉलिंग ट्रॅकमध्ये आला. समोर असेल त्या ठिकाणी केतन पाटील. खरं तर मिडल ऑर्डरमधला सर्वाधिक घातक खेळाडू केतन. त्यांना मात्र आता स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण सामना 4 षटकांचा आहे. जास्तीत जास्त धावा कशा करता येतील त्याकडे त्याला लक्ष द्यावं लागेल. उज्ज्वलला एखादा इकॉनॉमिक स्पेल टाकायचा आहे. पहिला बॉल आपण पाहिला. खरं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो, टर्न घेतो, वळण घेतोय. पंचांचा इशारा, निधाव चेंडू आलाय. कोणती रन इथे नाही आहे. सुरुवात चांगली झाली या षटकाची. पहिला डॉट बॉल आला. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. तुम्हाला बॉलच्या मेरिटनुसार खेळावं लागेल. गोलंदाज ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर करतो, ज्या दिशेने बॉल येतो त्या दिशेने तुम्हाला फटके खेळावे लागतील, किंबहुना तुम्हाला शपल क्रॉस होऊन ताकदीच्या जोरावरती मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील. तेव्हाच तुम्हाला धावा येताना इथे पाहायला मिळतील. केतनकडे ती क्षमता आहे, पण उज्ज्वलही तेवढाच चांगला गोलंदाज आहे. पुढचा बॉल ऑन साईडला, फटका चांगला, गॅपमध्ये बॉल चाललाय. इथे मात्र गोळीच्या वेगाने बॉल निघून गेलाय. सीमा रेषा पार. 4 धाब्यासाठी आला हा चौकार. फलकावरती लागताना सुभाषजी पाटील, निळजेगाव शिवसेना शाखा प्रमुख यांच्याकडून निलजे संघाला 3
चौकार 3 चौकारासाठी 1000 रुपये लगातार आणि लगातार 3 षटकारासाठी 2000 रुपये पारितोषिक आलंय. सुभाषजी पाटील निळजेगाव शिवसेना शाखा प्रमुख. आपण आला असेल तर प्लीज या व्यासपीठावर आपलंही स्वागत. हां बघा इथे आमच्या किरवलीचा एक छोटासा मुलगा कुटारीचा इकडे कुठेतरी आहे, कार्तिक जीवन म्हात्रे. त्याला उर्फ खाजा बोलतात. तर तो इथे असेल तर त्यांनी स्टेज जवळ या. कार्तिक जीवन म्हात्रे इथे उजव्याच्या बाहेर चाललाय. पंचांचा इशारा, वाईट बॉल, एक्स्ट्रा मध्ये भर पडेल, धावसंख्येत होईल वाढ. एकूण धावा आपण पाहता धावफलती लागताना त्या ठिकाणी 2 गडी बाद, 26 धावा, 26 लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 मार्ग असता उज्ज्वल ढोपरी या खेळाडूचं. बघा या सामन्यात थोडासा विलंब होतोय, त्यामुळे अनिल दादा थोडं स्पीडअप करा. आपण यस टाइम इथून मात्र आयोजकांची सूचना आली आहे. मिडऑफमध्ये आहेत स्वतः अनिल दादा. ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल, स्टेप आउट झाले होते. काउंटर अटॅक करायचा होता पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. इथे मात्र आला हा निर्धाव चेंडू. केतन पाटील एक विध्वंसक खेळाडू, त्याची बॉडी लँग्वेज सांगते, अतिशय आक्रमक आहे. त्याच्या बरोबर असणारा फलंदाज सचिन पाटील, अद्याप त्याने 1 रनचं योगदान आपल्या टीमला दिलंय. इथून तुम्हाला खरं तर गिअर बदलावं लागेल, आक्रमक व्हावं लागेल. तुम्हाला मोठे फटके त्या ठिकाणी कर्मट करावे लागतील, तेव्हाच एक मोठं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. कारण अन्यथा उसाटणे संघ येथे अतिशय ताकदवर आहे. या संघासोबत तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये संघर्ष करावा लागेल. शफल झालं ते खेळाडू. कारण मला पंचांचा अगदी योग्य निर्णय, कारण पूर्वी स्टंप पासूनचा अंतर वाईडसाठी ग्राह्य दिला जायचा. म्हणजे इथे खेळाडू जेवढा शफल होईल तिथलं अंतर हा कदर वाईडसाठी ग्राह्य दिला जातो. आणि अगदी योग्य निर्णय सुनील पाटील सर मुरबी, त्यांच्याबरोबर रवी पाटील सर, हे 2 आमचे खरं तर सिनियर पंच आहेत. भरपूर चांगलं योगदान त्यांचं या स्पर्धेसाठी राहिलं. डॉट बॉल पाहायला मिळाला. उज्ज्वलच्या माध्यमातून दबाव आहे निळजे संघावरती. गुडघा टेकलाय, खेचून मारला बॉलला. स्लॉक स्लिपचा हा दर्जेदार फटका, मिड विकेटच्या वरून गेलाय बॉल, सीमा पार, षटकार. बत्तीस धावा आपण पाहता स्कोर कार्ड मध्ये लागताना. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात, केल्याने होते रे आधी केल्याचं पाहिजे. आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहता केतनला. पुढचा बॉल तेच तर्रार होता, शॉर्ट ऑन पूल करायचा होता, मिस जस्ट झाला बॉल. आणि इथे मात्र बॉल चालला गली रिझर्व मध्ये. सिंगल घेताना लेग बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन मिळेल. त्या ठिकाणी बॅटिंग करताना टीम निळजेला. तर बघा निळजे संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे आमचे आयोजक कमिटीचे राज पाटील हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. आणि राजने एक बक्षीस लावलं आहे. निळजे संघ जर हा सामना जिंकला तर 2 गावठी कोंबडे नक्कीच स्पेशल दिले जातील. कारण मागे देखील जेव्हा आम्ही नावाला येते होते त्यावेळेला देखील त्यांनी तो बक्षीस लावला होता. आणि या वेळेला धन्यवाद राज. क्या बात आहे, अतिशय चांगलं पारितोषिक आलंय राजदादा पाटील यांच्याकडून. आणि याचबरोबर आता या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय, खऱ्या अर्थाने ज्यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे आणि ज्यांची वाट आम्ही तब्बल या स्पर्धेमध्ये आजची शेवटची रात्र म्हणजे 6वी रात्र, आणि आत्ता मात्र ते नक्कीच उपस्थित होतात. आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आम्हाला बक्षीस दिलेलं आहे ते 3ऱ्या क्रमांकाचं 40,000 रुपयाचं. आणि नक्कीच शिवसेना पनवेल तालुका महानगर प्रमुख आदरणीय एकनाथ शेठ म्हात्रे साहेबांचं इथे आगमन होतं या व्यासपीठावरती. डॅसिंग नेतृत्व, राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव आहे. सन्माननीय एकनाथ शेठ म्हात्रे साहेब इथे उपस्थित होतात. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. त्याचबरोबर आमचे वीरेंद्र म्हात्रे हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील असनस्त व्हायचं आहे. आमचे सदाशिव पाटील, त्याचबरोबर मधुशेठ पाटील हे देखील इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. शिवसेना महानगर प्रमुख पनवेल तालुका आदरणीय एकनाथ शेठ म्हात्रे साहेब उपस्थित झालेले आहेत. बघा इथे स्विचीटचा प्रयत्न झाला होता आणि खेळाडू त्रिफळाचीत झाला. त्या ठिकाणी केतन पाटील. अजून एक धक्का बसला टीम निळजेला. धावसंख्या आपण पाहिली, धाव फलक होती 33, गडी पास झाले त्या ठिकाणी 3 बाद 33. हा नेल्सन फिगर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. नवीन खेळाडू चाललाय निळजे संघाचा फलंदाज संतोष पाटील. हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. 5व्या क्रमांकावरती 33 धावा आतापर्यंत स्कोर कार्डमध्ये आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी आहे.
मंचकावरती आपण पाहता मान्यवरांचं आगमन, त्यांचं आपण करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. या स्पर्धेनिमित्तानं मोठ्या संख्येने आज मंचकावरती आपण पाहता पाहुण्यांची उपस्थिती, प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक यांच्या माध्यमातून केला जातो. हे देखील खास वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचं. अंतिम रात्र आहे बघा, पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. सुरेखा स्मृती आई गावदेवी खार्डी विपक्ष अथर्व 11 गावदेवी कानपोली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा रिक्वेस्ट राहील, आपण पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर टॉससाठी या ठिकाणी रिपोर्टिंग करा. आजच्या रात्रीमधला हा तिसरा सामना. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेला आहे संतोष पाटील 5व्या क्रमांकावरती. हॅलो रोशन, पेठ आणि वडवली आहे यानंतरची लढत. आयोजक कमिटीच्या वतीने ही सूचना आहे. यस, ॲडजस्टमेंट खरं तर बऱ्याच ठिकाणी स्पर्धा, त्यामुळे RCC पेठ आणि अंशिका 11 चेंद गेम वडवली बी टीमचे कॅप्टन आपण इथे रिपोर्टिंग करा टॉससाठी. इथे सिंगल आली, सिंगलने एंड बदलला मैदानामध्ये संतोष पाटील आणि त्याच्याबरोबरने आपण पाहता सचिन पाटील या दोन खेळाडूने एस फॅक्टर या सामन्यामध्ये. खरं तर तुम्हाला आता लास्ट ओव्हरमध्ये 1-2 ब्लास्ट करावे लागतील, कारण आता धावा स्कोर कार्डमध्ये आहे त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 34 गडी बाद झाले त्या ठिकाणी. बरोबर 3-4 चेंडूचा खेळ बाकी या बॉलिंग मार्कमध्ये आहे त्या ठिकाणी जितेश मडवी ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल यॉर्करवरती भर टाकलाय. अगदी आपण पाहिला वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, मागे चांगल्या पद्धतीने फील्ड केला बॉलला अजय भंडारीने. दरम्यान सिंगल रन त्या ठिकाणी मिळताना आपण पाहत आहे. क्रीडांगणाची आउटफील्ड अतिशय टणक आहे. विकेट देखील आपण पाहिली पाटा विकेट आहे. आजची 7वी रात्र असेल. तर आमचे पापडीच्या पाड्याचे संकेत गायकर यांचं इथे आगमन होतंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तेजू यांचे मित्र आहेत संकेत गायकर, स्वागत आहे. थेंबे थेंबे तळेसाचे या उक्तीप्रमाणे हा खेळ मैदानावर चाललाय. एक रन घेत संघ पुढे चाले, फक्त दिशा दिली. फ्लिक ऑफ द रिस्ट, शॉट ऑफ द नाईट. क्या बात है, स्टँड अँड डिलिवर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक, प्रॉपर टायमिंग. बॉल गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार येतोय टीम निळजेला. क्या बात आहे. बघा आणि प्रेक्षक किरवली गावचे जावई अनंता पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. 41 रन आपण पाहता स्कोर कार्डमध्ये. मी मगाशी प्रेडिक्शन केलं किमान 40+ तुम्हाला टार्गेट सेट करावं लागेल, आणि इथे मात्र आता त्या दिशेने वाटचाल. बघा गाडीची लाईट चालू आहे त्या ठिकाणी समोर. नेक्स्ट बॉल जितेश मडवी यांचा एज लागून मागे चालला गॅपमध्ये. किस्मत भी बहादुरो की साथ देते असं म्हणतात, आणि इथे मात्र बॉल लॉंग स्टॉप रिझनच्या बाहेर चाललाय. सीमा रेषा पार, रन्स मध्ये 4. आणि वडवली बी या दोन्ही टीमला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि ज्या विजेता टीम झालेल्या आहेत त्यांना देखील सूचना आहे की आपण इथे उपस्थिती दाखवायची. आपण क्या बात है, नशिबाचा पंजा मिळाला. वाईट +4, 50 कंप्लीट. 50 धावा निळजे टीमच्या धावफलकावरती लागताना बरं पाहत आहे. खराब गोलंदाजी खरं तर आपण पाहिले. जितेश मडवीकडून विकेट किपरला बीट केला आणि घेतला. बॉल भरपूर वेगाने निघून गेला. मी मगाशी म्हटलं या मैदानाची आउटफील्ड टणक आहे, त्याचा फायदा आता खरं तर या ठिकाणी झाला आहे निळजे संघाला. भरपूर वेगाने बॉल दोन्ही वेळा आपण लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर गेले, आणि या 2 सलगचे चौकार. इथे वाईट +4 पंजा मिळाला. 50 कंप्लीट, 50 धावा धावफलकामध्ये. अजून 1 बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा हा चेंडू आहे, आणि जितेश मडवीचं हे षटक आता थोडंसं महागडं होत चाललं आहे त्या ठिकाणी. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या टीमला. लास्ट बॉल आहे समोर फलंदाज आपण पाहताय संतोष पाटील 5व्या क्रमांकावरती आला. त्याने आतापर्यंत आपल्या संघाला 3 चेंडूमध्ये 11 रनचं योगदान दिलं. शेवटचा बॉल इथे देखील आपण पाहिला. दबाव, दडपण गोलंदाजावरती. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशाराला वाईट बॉल. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल वाढ. धावा आहे धावफलकावरती, त्या म्हणजे 3 गडी बाद. 51 रन स्कोर कार्डमध्ये. फायटिंग टोटल उभारण्यामध्ये आता निळजे संघाला यश मिळालं. मागचा जेव्हा पंजा मिळाला
तेव्हा निलजे संघाच्या डगआउटमध्ये आपण पाहिला टाळांचा गजर, थोडासा क्राऊड देखील आपण ऐकला, कारण धावा हव्या होत्या या टीमला आणि इथे धावा झाल्या आता जवळजवळ 50+51. अजून एक बॉल बाकी आहे. समोर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला संतोष पाटील हा खेळाडू. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग आली, निलजे संघाच्या वाट्याला सुरुवात थोडीशी डळमळी झाली, सुरुवात थोडीशी खराब झाली, त्यानंतर मात्र कमबॅक तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये आपण होताना पाहिलं. नेक्स्ट बॉल बेसला चाटून बॉल मागे चाललाय, खेळाडू झाला त्रिफळाचीत. बघा डाव्या यष्टीवरची बेल्स खाली पडली, एवढा वेगाने बॉल निघून गेला सरळ बाउंड्रीच्या बाहेर, पण विकेट मिळाला. खेळाडू बाद संतोषला जावं लागलं मैदानाच्या बाहेर आणि अशा रीतीने आपण पाहिलं पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 51 अशी धावसंख्या आपण पाहता स्कोर कार्डवरती टीम निलजेच्या माध्यमातून. आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये करायच्यात 52 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला. चला आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. या व्यासपीठावरती उपस्थित असलेले ही सर्व मान्यवर मंडळी आपण स्क्रीनवरती पाहू शकता. आज या स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकाच्या पेटीसाठी आणि खरोखरच ज्यांची नेहमीच आपण या स्पर्धेवरती असलेलं प्रेम आपण नेहमीच पाहत आहोत, ते सर्व मान्यवर मंडळी त्यांच्या सत्कार सोहळ्याकडे वळतोय. तर मी मधुकर शेठ पाटील आणि सदाशिव शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण यावं. आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे घेणार आहोत. तर आपण ज्यांची उपस्थिती आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या जल्लोषामध्ये स्वागत इथे पाहिला, ते TDC बँकेचे चेअरमन ठाणे जिल्हा तथा भारतीय जनता पार्टीचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष आदरणीय राजेश शेठ पाटील साहेबांना विनंती करेन की साहेब यावं, आपण आपला शुभ सन्मान इथे स्वीकारायचा आहे. राजेश शेठ पाटील म्हटलं तर राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव आहे मित्रांनो, आणि रायगडवरती नेहमीच त्यांचं प्रेम राहिलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला कोणताही कार्यक्रम असू द्या आणि नेहमीच सातत्याने आपण त्यांचं ह्या रायगडमध्ये आगमन पाहत असतो. खरोखरच रायगड आणि ठाणा आपण नेहमीच म्हणतो की नाण्याच्या 2 बाजू, आणि एकनाथ शेठ म्हात्रे आणि राजेश शेठ म्हटलं तर खूप मोठं जिवलक मित्रप्रेम आहे. आणि एकनाथ शेठ म्हात्रे यांना विनंती करेन की हा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. चला हा सन्मान आपण इथे पाहतोय. चला हा म्हणजे मनाने श्रीमंत असलेली सर्व महान व्यक्तिमत्व आहेत. तर आपण इथे पाहतो हा सन्मान सोहळा स्क्रीनवरती आपण पाहू शकता. आदरणीय आमचे हा नक्कीच बघा, म्हणजे हा प्रेम आहे. तर राजेश शेठ साहेब हा नक्कीच नक्कीच स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप तर्फे मात्र हा सन्मान. धन्यवाद राजेश शेठ, आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. एकनाथ शेठ म्हात्रे साहेब, तर सुभाष शेठ गायकर यांच्याकडून 2,500 रुपयाचं डोनेशन आम्हाला पुरस्कृत केलं, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. तर SN एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सपवान पटेल तलोजा आपण यावं, आपला देखील इथे सन्मान केला जाईल. सदाशिव शेठ पाटील या आपण. SN एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सपवान पटेल तलोजा यांचा आपण इथे सन्मान घेणार आहोत. यस, सदाशिव शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते SN एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सपवान पटेल यांचा सन्मान इथे होतो. आणि त्याचबरोबर आमचे वलभ गावचे सन्माननीय संजय शेठ पाटील यांचा देखील आपण इथे सन्मान घेणार आहोत. यस, तर संजय शेठ पाटील या आपण, आपला देखील हा सन्मान आम्ही इथे घेणार आहोत.
संजय शेठ पाटील यांचा हा सन्मान इथे होतोय. त्याचबरोबर संकेत पाटील यांना विनंती असेल की संकेत शेठ या, आपण आपला देखील सन्मान इथे आम्ही घेतोय. आमचे कमिटी मेंबर आदरणीय सदाशिव शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते संकेत पाटील यांचा हा सन्मान इथे होतोय. खरं स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक म्हटलं तर खऱ्या अर्थाने या रायगडमधली एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच नियोजन शिस्तबद्ध असं क्रिकेट आपण नेहमीच पाहत असतो आणि प्रत्येक रात्रीमध्ये फक्त 8 संघांचा पोल आपण पाहिला आणि आजची ही शेवटची रात्र आहे आणि शेवटच्या रात्रीमध्ये हे संघ इथे सुपर 12 मध्ये आल्यानंतर खेळतात. त्यांचं स्वागत आणि आता सन्मान सोहळा इथे नक्कीच झालेला आहे. आपण बोलूया आता मॅचकडे, जिथे सामना सुरू आहे. एका बाजूला निलचे तर दुसऱ्या बाजूला उसाटणे, 2 संघांमधली लढत. परंतु सेकंड सत्रामध्ये काय घडेल याचं धावतोडणं ऐकण्यासाठी बोलूया रायगडातील नामवंत समालोचक दीपक पाटील सर, मॅन फ्रॉम पलसपे यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू सो मच संदीप पाटील सर. थँक्यू सो मच रोशन पाटील. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रदेशात उसाडणे टीमला करायच्यात 52 धावा. चांगली बॉलिंग केली. या संपूर्ण षटकामध्ये आपण पाहिलं कम्मालीचं षटक मात्र हाताळलं गेलंय ते नितेश पाटील कर्वे आणि जल्लोष पाहायला मिळतोय तो निळजे संघाचा. इथे फर्स्ट विकेट डाऊन, पहिला धक्का मात्र बसलाय तो फलंदाज मुकेश मडवीच्या स्वरूपामध्ये. तर रोंजनचे आमचे सुनीत पाटील इथे आहेत, त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतो सदाशिव शेठ पाटील यांना की आपण आपल्या झालंय ना. ओके. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पाहिला. तर नितेश पाटील, आमचे श्रीनाथ पाटील झाले ना. ठीक आहे, थँक्यू. यस, कंटिन्यू दीपक. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या उसाटणे संघाच्या. 1 गडी बाद 2 धावा. काय षटक हाताळले. सर्कलचं रिस्ट्रिक्शन होतं आणि या संपूर्णपणे मी तर म्हणेन आता बॅकफुटवर ढकललंय ते उसाटणे संघाला. 3 ओव्हर्समध्ये राहिलेल्या 50 धावा कुटायच्या आहेत आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका बाजूला सागर पाटील आणि अनिकेत ढोबरी. अनिकेत ढोबरी सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सुसाट फॉर्म मध्ये सुद्धा आहे. विकेट हॅट्रिक साठी जगदीश शिवराम पाटील यांच्याकडून निळजे 2000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र असेल निळजे संघासाठी. निळजे म्हटला की मकर संक्रांत चषक गेले कित्येक वर्ष आपण पाहतो. यंदा 55 वर्ष खरं तर ती स्पर्धा मानाची स्पर्धा कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेटमधील. सगळ्या गोलंदाज चेतनचा हा बॉल सोडून दिला होता, लेफ्ट केला होता सागरनं. यावेळेस व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळेल. आणखीन एक धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 3 खरं तर मोठा संघर्ष आहे. याचबरोबर आमचे किरवलीचे आदरणीय प्रभाकर शेठ पाटील आणि हितेंद्र शेठ पाटील यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. सागर पाटील स्ट्राईक एंडला क्रॉस पाटील खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन कडे. एकच धाबेल, सिंगल रन एकेरी धाबेच्या बरोबरीनं मात्र धावसंख्या 4 वर. त्यामुळं पहिल्या षटकामध्ये जेव्हा क्षेत्ररक्षणाची मर्यादा होती, बिंदासपणे खेळण्याची मुभा मात्र फलंदाजांकडे असते आणि सलामीवीरांना तेच करायचं असतं. परंतु ती स्टार्ट मात्र मिळालेली नाहीये. जरी स्टार्ट मिळाली नसली तरी इथून अजूनही अनिकेत ढोबरीमध्ये ती क्षमता आहे. समोर मारलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. साइड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळलाय आणि अनिकेत ढोबरीच्या बॅटमधून उसाटणे टीमसाठी पहिला षटकार. आपल्या स्टाईल मध्ये अकाउंट ओपन केलंय. षटकार दडपण आहे. चेतन पाटील गोलंदाजी मार्कवर निळजे संघाकडून धावाच चांगल्या उभारल्या. 4 ओव्हर्समध्ये 51 धावा. खरं तर शेवटचं षटक सगळ्यात महागडं ठरलं होतं. जितेश मडवी तब्बल 18 धावा त्या ओव्हरमध्ये मात्र त्यानं खर्च केल्या होत्या. ओव्हर इथं शॉट ऑफ लेंथ होता. हुक केलाय बॉलला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अलगद झेल सोडलाय. चांगल्या पोझिशन मध्ये होता आणि पहा थोडासा दूर राहिला.
खरं तर त्याचे हातच जोर पडले असंच त्या ठिकाणी वाटलं, परंतु एक नामवंत फलंदाजाला बाद करण्याची संधी मात्र गमावली ती निळजे संघानं. नुकताच मागच्या आठवड्यामध्ये अनिकेत डोबरी बायकमॅन सुद्धा राहिला होता प्लेअर ऑफ द टुर्नामेंटनं, त्याला गौरवण्यात आलं होतं. त्यामुळं यंदाचा हंगाम पाहिला तर अनिकेत डोबरी मात्र सुपर फॉर्ममध्ये आहे आणि त्याला मात्र दिलं गेलं निळजे संघाकडून जीवनदान. फुल टॉस बॉल आडव्या बॅट ऑन साइडला मिड विकेटला ओ डायू लगावलंय समोर झेपावं त्या ठिकाणी मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र झालाय. सुपर, त्याचं अभिनंदन करत असताना सगळेजण. नितेश पाटील त्या ठिकाणी होता. सुपर पेपर्स त्या ठिकाणी पाहायला मिळते, पंचांनी रेफर करण्यात आले. पाहूया चेक केलं जाईल इथे मात्र वेस्ट साइड साठी एक्झॅक्टली काय घडले आणि कशा पद्धतीचं त्याचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता ऑन स्क्रीन आता मात्र दाखवण्यात येईल. परंतु पहिल्यांदा आपण चेक करूया इथे वेस्ट साइड आहे की नाही आणि त्यानंतर आपण जाऊया क्षेत्ररक्षण कशा पद्धतीनं झालंय. एक्झॅक्टली या डिसिजनवर मात्र सगळेच जण वेट करतात, परंतु नितेश पाटील ज्या पद्धतीनं त्याची कमिटमेंट होती ना, रिझल्ट काही असू द्या परंतु ते क्षेत्ररक्षणाची चर्चा मात्र नक्कीच होईल. आणि फलंदाज मात्र बाद असेल. मोठा झटका स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला. सुपर्ब झेल, अप्रतिम कॅच पाहायला मिळाला नितेश पाटील निळजेचा. काय प्रयत्न होते आणि जेव्हा असं क्षेत्ररक्षण घडतं ना, आपोआपच मात्र सगळ्यात जास्त आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढतो, कारण त्याच्या गोलंदाजीवर मात्र घेतलेला झेल आणि संघाचा आत्मविश्वास वेगळ्या लेवल. तर इथून मात्र या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवून ही सर्व मान्यवर मंडळी इथून प्रस्थान करतायत. आमचे सन्माननीय TDC बँकेचे संचालक ठाणे जिल्हा आदरणीय भारतीय जनता पार्टीचे अंबरनाथ अध्यक्ष राजेश पाटील साहेब बांगरुल इथून प्रस्थान करतायत. त्याचबरोबर आमचे सन्माननीय वासुदेव शेठ ठाकूर साहेब शालू हॉटेलचे मालक, बरेच सर्व मान्यवर मंडळी मात्र इथून प्रस्थान करतात. आमचे अभिमन्यू शेठ गायकर साहेब, भरत शेठ म्हात्रे, जगन्नाथ शेठ म्हात्रे, सर्व मंडळी मात्र या स्पर्धेला भेट देऊन मात्र इथून प्रस्थान करतात. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला, त्याबद्दल तुमचा आभार. आमचे एकनाथ शेठ म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. नक्कीच या स्पर्धेवरती त्यांचं नेहमीच प्रेम राहिलं आहे आणि खूप मोठं योगदान त्यांचं आम्हाला मिळालेलं आहे. अजय भंडारी क्रॉस पाटे, त्यावेळेस मात्र स्क्वेअर लेग कडे चेंडू सरकलाय, सिंगल येत आहे. एकेरी धाबेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना स्कोर जाऊन पोहोचले आतापर्यंत 12 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये निळजे संघ जेव्हा फलंदाजी करत होता, अजय भंडारीच्या अगेन्स्ट 13 धावा काढल्या होत्या. इथे दुसरं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्यात त्या फक्त 12 धावा आणि चेंडू बाकी या षटकामधला 1 चेंडू. म्हणजेच काय तर त्या पहिल्या षटकामध्ये धावा जमा केल्या होत्या, इथे मात्र 2 षटकं लागले त्या धावा जमा करण्यासाठी. गोलंदाज तयार, शॉट ऑफ लेंथ होता, कुटप्याचा बॉल हुक केलाय, धाबेदण आणले असतील आता मात्र उसाटणे संघ. गोटामध्ये अस्वस्थता पसरले. इन फॉर्म बॅटर यावेळेस मैदानाच्या बाहेर जाईल. अनिकेत डोबरीच्या स्वरूपामध्ये लागलाय सगळ्यात मोठा हादरा. साऱ्या जगात हे डंका वाजतो हिंदू धर्माचा, साऱ्या जगात हे डंका वाजतो सनातनी धर्माचा. प्रत्येकाच्या मुखात एकच नाव जय श्रीरामाचा, प्रत्येकाच्या मुखात एकच नाव जय श्रीरामाचा, प्रत्येकाच्या मुखात एकच नाव जय श्रीरामाचा, प्रत्येकाच्या मुखात एकच नाव जय श्रीरामाचा. सुशांतनं टिपलेला झेल आणि त्यानंतरचा मात्र निळजे संघाचा जल्लोष.
चिंतेचं वातावरण मात्र आता उसाडणे संघाच्या गोटामध्ये तुम्ही पाहू शकता. सगळे चिंताग्रस्त चेहरे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 12 धावा 2 ओव्हर्समध्ये करायच्या आहेत. तब्बल 40 धावा. कमाल कमाल केले गोलंदाजीनं निळजे संघाच्या नितेश पाटीलनं घेतलेला झेल त्याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. निळजे संघाकडून संदीप मात्रे आय थिंक. ओ यावेळी स्विच हिट केलाय. वाडे शॉट अप्रतिम फटका. अद्भुत अनाकलनीय बॉल जाईल सीमा पार. चौकार. मंगल भव तर वडवली आणि पेठ. चला सोहेल यायचं आपण आणि वडवली टीम कॅप्टन कावा. चला या आपण. प्रयत्न करत राहावे लागतील. उसाटणे संघ लढणारा संघ आहे. संघर्ष नेहमीच त्यांच्या 5वीलाच पुजलेला आहे आणि इथे मात्र फार मोठा संघर्ष. 2 ओव्हर्समध्ये 40 आणि त्याच्यामध्ये पहिल्या बॉलवर आलेला चौकार. गोलंदाज केतन पाटील. पहिल्या दोनही गोलंदाजांना नितेश पाटील असेल चेतन पाटील असेल कमालीची बॉलिंग केली आणि तेच करायचं आहे केतन पाटीलला. परंतु केतन पाटीलचं मात्र भव्य स्वागत करण्यात आलंय रिव्हर्स स्वीपच्या या कलात्मक चौकारानं. राऊंड स्टम्प्स या वेळचा बॉल स्ट्रेट टू द वाडी स्लॉंग ऑन आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. आणखीन एक हादरा. उसाडणे टीमचा अजय भंडारी मैदानाच्या बाहेर. चला हर्षेचे पेठ संघाचा संघनायक आणि चेंज द गेम वडवली संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. इथे आमचे संजय घरत कुटुंब बांधन यांचं इथे आगमन होतंय. त्याचबरोबर रोशन घरत प्रणय केनी आणि सोनू यांचं इथे आगमन होतंय. स्वागत आहे. चला पेठ टीम कॅप्टन निखिल या. यस निखिल इथे येतात. त्याचबरोबर कमलेश पाटील. या 2 टीममध्ये पुढची लढत. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि पेठच्या अनिल सेलके इथे आले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आयोजक कमिटीच्या वतीने आपल्याला निमंत्रण आहे. केतनचा फुलटॉस बऱ्याच दूरवर धाडलाय. उत्तुंग फटका पाहायला मिळतोय. फलंदाज जितेश मडवीच्या बॅटमधून येतोय षटकार. इथे टॉस करतोय आमचे सन्माननीय शिवसेना महानगर प्रमुख आदरणीय एकनाथ शेठ म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. जितेश मडवीनं 18 धावा खाल्ल्या होत्या. तर पहिल्याच टॉस बॉलवर. जिंकलाय तो वडवली बी टीमने. नक्कीच कमलेश निर्णय सांग फक्त. फिल्डिंग घेतली तर पेठ टीमला नक्कीच फलंदाजी करायची आहे. यस यानंतरची लढत. 2 धावा या ठिकाणी चुटकीसरशी पूर्ण करण्यात आल्या. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. लढतोय संघ. जितेश मडवी 2 बॉलमध्ये 8 धावा. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले 24 या आकड्यावर 52चं टार्गेट आहे. त्यामुळं मोठा संघर्ष आहे. लढा मोठा द्यावा लागणार आहे उसाडणे टीमला. परंतु केतन पाटीलचं षटक मात्र बरंच काही सांगून जाईल या मॅचमध्ये. केतननं पहिल्या बॉलवर चौकार खाला होता परंतु त्यानंतर महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवले. परंतु त्यानंतरचा फुल टॉस बॉल पडला होता. गोलंदाज या
केतनचा हा बॉल लॉंग ऑन वरून आणि नितेशला पाण्याशिवाय पर्याय नाहीये. व्यासपीठाला सलामी देणारा संघर्षमय षटकार जितेश मडवीच्या बॅटमधून. होतं कारण जितेश मडवी मैदानामध्ये आलाय. 18 दिल्यात तर त्या मला कुठेतरी तो दबाव होता त्याच्यावर, ते ओझं होतं त्याच्यावर आणि ते ओझं मात्र हलकं करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो जितेश मडवी करवी. चेंडू बाकी आहेत ते 7 आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या 22 धावा. सगळ्यात महत्वाचा चेंडू निळजाच्या केतनला टाकावा लागणार आहे कारण हा चेंडू मात्र बरंच काही सांगून जाईल या मॅच मध्ये. इथे एखादा मोठा फटका आला तर 16चं समीकरण थोडंसं आवाक्यामध्ये राहू शकेल. तर Yes, sir. पेठचे अतुल वास्कर इथे आलेत. आयोजक कमिटीच्या वतीने आपल्याला निमंत्रण आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. तसेच दीपक पोरजी यांना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. ऑफस्टमच्या बराचसा बाहेरचा बॉल खरं तर ऑनसाइडला ओढण्याचा प्रयत्न केलाय. केतनचा एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. थोडासा सुटकेचा निश्वास केतन पाटीलनं सुद्धा टाकला असेल. लास्ट बॉलवर आले 1 धाव. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावर धाबा राहिल्यात त्या 31 धाबा. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी उसाटणे संघाला 21 धावांची गरज. सचिन मोकाशी इथे आलेत. त्यांना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. सचिन मोकाशी. आणि याचबरोबर मी विनंती करतोय या व्यासपीठावरती आमंत्रित करतोय ज्यांची इथे उपस्थिती आता लाभलेली आहे. गावदेवी खार्डी म्हटलं तर डोळ्यासमोर एकच चेहरा समोर उभा राहतोय ज्यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप 20 लाखाची स्पर्धा त्यांच्याच नेतृत्वामध्ये पाहिली आणि एक मोठ्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक म्हणून ज्याची ओळख आहे नाहर हॉस्पिटलचे MD आदरणीय दिनेश शेठ पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी दिनेश शेठ पाटील साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं. क्रिकेट क्षेत्रातील आयोजक मधील एक खूप मोठं नाव आहे. सन्माननीय दिनेश शेठ पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं. त्यांचं आगमन इथे होतंय. यस, आपण इथे पाहतोय सन्माननीय दिनेश शेठ पाटील साहेबांची इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवर नो बॉलचा इशारा पंचांचा. झेल तर टिपला होता परंतु इथे मात्र पहिल्याच बॉलवर गोंधळ घातलाय तो गोलंदाज सुशांत पाटीलनं. 1+1 अशा 2 धावा मात्र ऍड होतील. 21 करायच्या होत्या, 2 आता मात्र समीकरण बदलेल. 6 चेंडू शिल्लक, 19 धावांची गरज आहे. काहीही घडू शकतो. क्रिकेट हा खेळच असा आहे. अनिश्चितता मात्र या खेळामध्ये नेहमीच ठासून भरलेली आहे. 2 ओव्हरमध्ये 40 धावांची गरज होती परंतु मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं केतन पाटील महागडा ठरला. 19 धावा जर आल्यात, 19 आल्यात तर मग आता 6 बॉलमध्ये 19 का होऊ शकत नाहीयेत हाच विचार आता मात्र उसाटणे संघाला करावा लागेल. मागच्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. इथे 6 बॉलमध्ये 19 आणि त्याच्यामधला पहिला चेंडू सुद्धा फ्रीडचा असणार आहे. त्यामुळे इथे मात्र पाहूया डावखुरी आताचा फलंदाज यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला अमर हिलाल. मोठे फटके खेळू शकतो अमर हिलाल. 6 बॉलमध्ये 19 परंतु हा फ्रीडचा बॉल आहे ना, हाच बरंच निर्णय सांगणारा असेल. या बॉलवर एखादा मोठा फटका आला उसाटणे संघ मात्र विजयाकडे वाटचाल करू शकतो कारण एवढी ताकद मात्र या संघाकडे आहे आणि सध्याच्या घडीला मात्र अनिलजी ढोबरी यांचा संघ भलत्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे. त्यामुळं सुशांतला मात्र चांगला चेंडू हाताळावा लागेल. फुल टॉस बॉल सरळ जाऊन पडलाय स्टंपवर परंतु फ्रीडचा बॉल होता. क्लीन बोल्ड केलंय परंतु डोक्यावर हात गेलेत फलंदाजांचे आणि सगळ्याच खेळाडू कक्षाचे सुद्धा कारण फुलटॉस बॉलवर पाहिजे होता त्यांना एक मोठा फटका, तो मात्र जमलेला नाहीये. फ्रीडच्या बॉलवर असा चेंडू टाकला होता का तो नक्कीच मी तर म्हणेन अमर हिलालला बाहेर मारावं लागणार होता परंतु ते घडलं नाही त्याच्याकडून. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. पहा फुलटॉस बॉलवर सुद्धा कधी कधी रन्स येताना दिसत नाहीयेत.
गोलंदाज सुद्धा सुशांत थोडा वेळ टेन्शन मध्ये आला होता, असा चेंडू पडला होता. परंतु दैव बलवत्तर आपण म्हणूया निर्जय संघाचं, या बॉलवर जास्त नुकसान झालेलं नाहीये. फलंदाज मात्र सेफ असणार आहे, कारण फ्रीडच्या बॉलवर हीच तर खऱ्या अर्थानं मजा असते. कारण फार कमी चान्सेस आहेत तुम्हाला फ्रीडच्या बॉलवर मात्र फलंदाजाला बाद करण्याची. रनआउट आपल्याकडे लोकप्रिय प्रकार आहे, परंतु ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड असेल, क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही अडथळा आणला, हिटिंग द बॉल टॉईज, दोनदा जर चेंडू तुम्ही मारला बॅटनं तर तुम्ही फ्रीडच्या बॉलवर आउट होऊ शकता. आणि हँडलिंग द बॉल जर हँडल केला तुम्ही फ्रीडच्या बॉलवर तर तुम्ही बाद होऊ शकता. फुल टॉस बॉल ठोकलाय ऑन साइडला, मिड विकेटच्या बाहेर. आजच्या रात्रीमधला हा दूरवर पडलेला षटकार. ठाणे जिल्ह्याचा वर आधारित हे गीत. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आणि इथून मात्र 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 13 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 4. मोठी स्पर्धा जी आपण पाहताय सध्याच्या घडीला स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक सुरू आहे, परंतु त्याच्या खालोखाल नेहमीच पाहायला गेलं तर खार्डी चषकाचं सुद्धा नाव घेतलं जातं. सुंदर असं आयोजन नेहमीच त्यांचं पाहायला मिळतंय आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक दिनेशजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2024 मध्ये. सामना मात्र अटीतडीचा सुरू आहे, रंगतदार स्थितीमध्ये मात्र हा सामना. प्रेक्षकांना सुद्धा आता मात्र उत्सुकता लागले इथून कोणता संघ जिंकणार आहे. एका बाजूला उसाटणे संघ लढा देतोय आणि दुसऱ्या बाजूला निळजे संघ मोठी धावसंख्या रचले, परंतु या धावसंख्या सुद्धा कमी पडणार की काय, या धावसंख्येचं संरक्षण केलं जाणार की काय, हा प्रश्न आता मात्र प्रेक्षकांना सुद्धा पडलाय. परंतु गोलंदाज सुशांत पाटील मात्र थोडासा टेन्शनमध्ये जरूर असेल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत, 13 धावांची गरज आहे. जितेश मडवी आणि अमर हिलालनं हा सामना मात्र रंगतदार केलाय. काय रोमांचकारी स्थितीमध्ये हा सामना येऊन पोहोचलाय. गोलंदाज सुशांत तयार, राईट आर्म राऊंड विकेटनं डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी समोर दिला होता. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला चेंडू पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू सुटल्यामुळे इथून मात्र रन कंप्लीट झाले. सिंगल रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 चेंडू शिल्लक आहेत, 12 धावांची गरज आहे. ओझं होतं जितेश मडवीवर. जितेश मडवीनं खरं तर आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत, 12 धावा त्या आणि 15 धावांवर तो खेळतो. 4 बॉलमध्ये 15 धावा, परंतु ही लढाई संपलेली नाहीये जितेश मडवीची. कडा इथून मात्र हव्या त्या 3 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. 12 नीडेड नाव, रिमेनिंग 3 असं समीकरण आहे. 2 षटकार किंवा एखादा षटकार, चौकार, दुहेरी धाब्यानं मात्र हा सामना जिंकता येऊ शकतो. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळं तुम्हाला 1 धाव एक्स्ट्रा काढावी लागणार आहे. 52 कराव्याच लागणार आहेत या मॅच मध्ये उसाटणे टीमला. धाव फलकावर सध्याच्या घडीला 40 आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार, सुशांतचा नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू टाकलाय, चांगला चेंडू टाकलाय. फुलर लेन, खोलवर टप्प्याचा हा बॉल. रनच आलेली नाहीये. टाळ्यांच्या गजरामध्ये मात्र आता मात्र अभिनंदन केलं जातंय. ते गोलंदाज सुशांत पाटीलनं हा सामना फिरवलाय, तो जन्मा निळजे संघाच्या बाजूनं. शेवटचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. 2 षटकारच आता मात्र या सामन्यामध्ये वाचवू शकतील उसाटणे टीमला. या अंपायर पाण्याची मागणी केली जाते. चला लवकरात लवकर पाणी घेऊन जायचंय. तर आमचे खार्डीचे कवीश्वर असतील, त्याचबरोबर श्यामदादा असतील, आपले सर्व मान्यवर मंडळी जी माझे आमचे सर्व क्रिकेटर इथे आलेत. नवनाथ दादा आलेत देख बघा. तर आपण या व्यासपीठावरती नवनाथ फौजदार, नवनाथ अलिमकर आणि त्याचबरोबर कवीश्वर म्हात्रे ते आले. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. स्वागत आहे आपलं.
2 चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे. रंगतदार स्थितीमध्ये मात्र रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. निळजे की उसाटणे या बॉलवर मात्र काहीतरी करावं लागेल. ते जितेश मडवीला एक मोठा षटकार आला तरच लास्ट बॉलला मॅच जाईल. बॉल लॉफ्ट केलाय, उंच गेलाय, जास्त आतमध्येच आहे आणि झेल तर सुटलाय. झेल सुटलाय. दुसरी रन यावेळेस मात्र कंप्लीट होते. 2 धावा. त्यामुळं निळजे संघ आता मात्र मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना मजबूत स्थितीमध्ये मात्र पोहोचलाय तो निळजे संघ. कारण शेवटचा 1 चेंडू आणि 10 धाबांची आवश्यकता. जर लीगल डिलिव्हरी टाकली सुशांत पाटीलला तर बिलकुल टेन्शन नसेल. सुपर 6 मध्ये दाखवण्यासाठी मात्र संघ उत्सुक आहे. या अगोदर आपण पाहिलं कालच्या रात्रीमध्ये बेलपाडा संघ पहिल्यांदा गेला होता सुपर 6 मध्ये. मगाशी आपण पाहिलं किरवली संघ आणि आता मात्र त्याच्यानंतर धानसर संघ सुपर 6 मध्ये दाखल झालाय. चौथा संघ मात्र कोणता असेल जो सुपर 6 मध्ये प्रवेश करेल? आज स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकावर मात्र या मॅच मधील कोणता संघ मात्र हक्क सांगणार आणि यासाठी मात्र हा शेवटचा चेंडू सादर करण्यासाठी गोलंदाज सुशांत पाटील तयार. लास्ट बॉल आणि यावेळचा हा फटका ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करणारा चेंडू, सीमा पार षटकार, परंतु सुपर 6 मध्ये दाखल होईल. जनमान क्रिकेट संघ निळजे संघ जाऊन पोहोचलाय स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकाच्या सुपर 6 मध्ये. एक पारितोषिक निश्चित केलंय. अभिनंदन निळजे टीम.